एक अमर इतिहास ऐसा भी, एक अमर इतिहास ऐसा भी, भीमा कोरेगांव जैसा ही। 500 महारों ने काट दी थी पेशवाई गुलामगिरों की। आज आपण येथे एक महत्वपूर्ण आणि अभिमान इतिहास साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो। 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या भीमा कोरेगाव लढाईचा शोध। त्या दिवशी एका लहान ब्रिटिश दलाने, ज्यात अनेक महान सैनिक होते, प्रचंड संख्येने असलेल्या पेशवाईचा खात्मा करून अत्यंत धैर्य व शौर्य दाखवलं। हजारोंच्या किंवा काही विधानानुसार हजारोंच्या विरोधी सैन्याला आत्मविश्वास व निधार दाखवून पेशवाईंच्या राजकीय अत्याचार व अन्यायाला सामोरे उभं राहिलं। आज हे स्तंभ कोरेगाव भीमा हे आपल्यासाठी एक इमारत नसून तर एक शौर्याचं प्रतीक आहे। काही इतिहासकाराच्या दृष्टीने हा जरी ब्रिटिश इतिहास असला, ब्रिटिश विजय असला, तरी हजारो दलित, विशेष म्हणजे महार समाजासाठी एक आत्मनिर्भर आवाज होता। एक असा आवाज ज्याने मी नाही आपण आहोत असे दाखवले। भीमा कोरेगाव आज हे स्तंभ आपल्यासाठी, आपण 200 वर्षानंतर या स्तंभाचे आठवण करत आहोत। पण हा आठवण करण्याचा दिवस नाही, तर एक संदेश देखील आहे। जात, धर्म, वर्ण, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेला प्रथम स्थान देणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। समाजात समानता, न्याय, सन्मान याला प्रत्येकानं ठाम उभं राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। हे शौर्य आपण ऐकावं, जाणावं व पुढे नेऊ शकावं। या शौर्यावर चला, या शौर्याला वंदन। भीमा कोरेगाव का घडला? खरा इतिहास काय? महारांच्या मडके व कमरेला झाडू अशी भयानक परिस्थिती का घडली? आपले खरे शत्रू कोण आहेत? हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। भीमा कोरेगाव पासून 7 किमी अंतरावर वडूगाव आहे। तेथे छत्रपती संभाजी राजांचा खून झाला व त्यांचे तुकडे त्या गावामध्ये फेकण्यात आले व सांगण्यात आले की जर हे कुणी गोळा केले तर त्यांचे शरीर मुंडके कलम केले जाईल। असा पेशवाईने हुकूम सोडताच त्याला कोणाचीच हात लावण्याची हिंमत झाली नाही। आपल्या राजाची अशी दशा पाहून मराठा समाज सुद्धा पुढे आला नाही। मग ही बातमी एक महार पैलवानाला कळाली। तो सर्व अस्तव्यस्त पडलेले तुकडे जमा करतो व आपल्या घरी घेऊन येतो व तो व्यवस्थित शिवण्यासाठी शिंपीला हातापाया पडतो की आपला राजा आहे, आपण त्याला असे नाही सोडू शकत। मग तो शिंपी सर्व तुकडे शिवतो व त्या महार पैलवानाचं धाडस पाहून त्याच्या नातेलग जवळ येतात असे 62 जण जमा होतात व त्या महाराच्या अंगणात छत्रपती संभाजी राजांना अग्निदान तो स्वतः महार पैलवान देतो आणि त्या महार पैलवानाचं नाव होतं गणपत महार। होय, एका महाराने छत्रपती संभाजी राजांना अग्निदान केली आणि तेव्हापासून आणि ही बातमी जेव्हा मुघल भटांना समजताच त्यांनी गणपत महार व बाकीच्या मंडळीची शिर मुंडके कलम केली व तेव्हापासून महारांना दिवसा बाहेर पडण्यास बंदी घातली व कमरेला झाडू व गळ्यात मडके बांधले। आणि काही वर्षानंतर इंग्रज भारतात आले आणि त्यांना पुणे काबज करणं हे त्यांना शक्य नव्हतं, कारण पेशवाईचं राज्य होतं। आणि ही सर्व घटना एक तरुण महार पाहत होता, त्याचं नाव होतं सिद्धटेक महार। आणि तो इंग्रजांसोबत करार करतो की आम्ही तुम्हाला हे युद्ध जिंकून देऊ, पण तुम्ही आमच्या गळ्यातील गाडगे व कमरेचा झाडू मुक्त करावा, आमच्या कमरेचा झाडू मुक्त करावा व ते इंग्रज त्यांच्या पूर्ण सगळ्या मागण्या मान्य करतात व ते सिद्धटेक महार व बाकीची 500 मंडळी जाऊन वडू येथे जाऊन छत्रपती संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेतात व म्हणतात, राज, आम्ही तुमच्या खुनाचा बदला घ्यायला आहे, आशीर्वाद द्या। मग विशेष म्हणजे फक्त पेशवाईमध्ये फक्त महार लोकांना अंगाला शहारे फुटवणारी घृणास्पद वागणूक होती। त्यांच्या गळ्यात गाडगे बांधले, त्यांच्या कमरेला झाडू बांधला, कारण त्यांची थुंकी त्या गाडग्यात पडावी, त्यांच्या पायाचे ठसे उमटू नये म्हणून त्यांच्या कमरेला झाडू बांधला। महार लोक कितीही गुणवान, शूरवीर, पराक्रमी असले तरी त्यांना पशुतुल्य व हीन प्रवृत्तीची वागणूक मिळतच होती। आणि
या हीन प्रवृत्तीच्या वागणुकीला महार लोक खूपच दुखावले होते. म्हणून महाराजचे दुसरे सरदार सिद्धनाथ यांनी आपली अस्मिता बदलण्याचा स्वाभिमान प्रकट केला व आम्ही आमच्या मायभूमीसाठी आमचे प्राण देऊ. पण फार तिरस्काराने पेशवाईने त्या अटी अमान्य केल्या. पण इंग्रजांनी त्यांच्या अटी ह्या मान्य केल्या. त्यांनी त्यांचं ते अस्पृश्य आहेत हे पाहिलं नाही. त्यांनी त्यांच्या शौर्याकडे, त्यांच्या बुद्धिमत्तेकडे त्यांनी लक्ष दिले. महाराजांच्या हातात 18 किलो वजनाची तलवार होती. एक तुकडे व समोरच्याचे 2 घाव. अर्थात एक माणूस त्याचे 2 तुकडे करत ते पुढे जात होते. सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही घनघोर लढाई रात्री 9 वाजता संपली. सगळीकडे रक्तमासाचा सडा पसरला होता. कुणाचे हात, कुणाचे पाय, कुणाचे मुडके पडले होते. पूर्ण भीमा नदीचे पाणी पूर्ण लाल झाले होते. विशेष म्हणजे पोटात अन्न नाही. 27 मैलाचा प्रवास त्यांना पायी केला होता. पोटात अन्न नसल्यामुळे त्यांना तरीही ते पेशवांना सामोरे गेले. त्यांनी पेशवाईंचा खात्मा केला. आणि ही घनघोर लढाई अशी कधी या जगामध्ये झाली असेल ना कधी होईल. कारण आपल्यापेक्षा दुपटीने सैन्य आणि सर्व शस्त्र संपन्न सैन्याला सामोरे जाणं ही साधीसुधी गोष्ट नाही. आणि ही अशी होती भीमा कोरेगाव लढाई आणि अशी होती. आणि या इतिहासाचं स्मरण व्हावं यासाठी इंग्रजांनी त्या काळी विजय स्तंभ बांधला. आणि 1827 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या स्तंभाला सलाम देण्यासाठी गेले होते. आणि तेव्हापासून लाखो अनुयायी तेथे सलाम करण्यासाठी जातात. आणि मी जाता एवढंच म्हणते की आजकाल भी बहुजनांवर खूप अन्याय होतात, आपल्या जातीवर खूप अन्याय होतात. आणि ते आपल्याला म्हणतात की उन्होंने कहा तुम नशे में लग रहे हो. उन्होंने कहा कि तुम नशे में लग रहे हो. हमने कहा यह अम्बेडकरवाद का नशा है. उन्होंने कहा क्या ही कर लोगे. हमने कहा यहाँ संविधान से बंधे हैं वरना दिखाई देंगे. उन्होंने कहा हम फिर भी नहीं मानते. हमने कहा यह हाथ जिस दिन संविधान से खुलेंगे हम तुम्हें दिखाई देंगे. उन्होंने कहा हम अब भी नहीं मानते. उन्होंने कहा हम अभी भी नहीं मानते. हमने कहा उनसे पूछना जिसने भीमा कोरेगांव का वारसा है. हमने कहा उनसे पूछना जिसने भीमा कोरेगांव का वारसा है. उनने अभी तक अपनी कब्र में रखना मुनासिब समझा है. 500 ही लेकर गए थे, 28 को काट कर आए थे. जय भीम. आता सर्वांनी मोठ्या घोषणा द्या. पाचशे महाराजांचा विजय असो. डॉक्टर